मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वृंदा शलकाला विचारते, केदारराव ऑफिसला गेलेत का? तेव्हा केदार आज फक्त मॅच पाहणार आहे, ते वर्ल्ड कप सुरू आहे ना त्यामुळे. तर आता वृंदा डोक्याला हात लावत केदारच्या नावाने तनतन करत असते आणि म्हणते की काय गरज आहे, ते लोक खेळणार, पैसे कमावणार, हे काय नुसते पाहत राहणार का टकामका? आता तेथे अरविंद हा आनंदीच्या हाताला पकडून तेथे घेऊन येतो आणि म्हणतो, बस बाळा आनंदी, तू अशी काचरू नकोस, घाबरू नकोस, हे तुझंच घर आहे, मोकळेपणाने तू वावर. तेव्हा आनंदी आता ठीक आहे असं म्हणून खुर्चीवर बसणार असते, तर शलाका पटकन खुर्ची मागे घेते, तर आनंदी पटकन खाली पडते. त्यामुळे अरविंद लगेच तिला हात देतो आणि तिला सावरतो. तर आता वृंदा म्हणते, भाऊजी तुम्ही इथे का आलात जेवायला, तुम्ही आतमध्ये जा बरं ताट घेऊन. तेव्हा आता अरविंद ठीक आहे असं म्हणतो आणि आनंदीला सांगतो की तू रिलॅक्स हो आणि इथे जेव. तेव्हा आनंदी ठीक आहे असं म्हणते. आता आनंदी तेथे खुर्चीवर पुन्हा बसणार असते, ते पाहून शलाका म्हणते, ही माझी खुर्ची आहे. आता आनंदी दुसऱ्या खुर्चीवर बसणार असते, ते पाहून वृंदा म्हणते, ह्या सगळ्या आमच्या घरातील खुर्च्या आहेत आणि इथे बाहेरच्यांसाठी अजिबात जागा नाही. पण तू आता आनंदी काळजी करू नकोस, तू विना आमंत्रण आली असली तरीही आम्ही तुला उपाशी ठेवणार नाही. शलाका जा, ते आपलं खास ताट आहे ना ते आनंदीसाठी घेऊन ये. तेव्हा शलाका पटकन ते ताट आता घेऊन येते, आनंदीला घ्यायला सांगते, पण आनंदी ते ताट घेत नाही. ती सारखी आता त्या ताटाकडे पाहतच राहते. बाहेरून कुणी गरजू व्यक्ती आल्यावर त्या ताटात राजाध्यक्षांच्या घरचे जेवायला देतात, ते तेच ताट असतं. तेव्हा आनंदीला आता खूप वाईट वाटतं. तर आता रेश्मा तेथे येते आणि म्हणते, एक मिनिट, तुला काही वाटत नाही का शलाका, तू या ताटात आनंदीला जेवायला देतेस? आता वृंदा म्हणते, रेश्मा तू मध्ये बोलू नकोस, तुझ्याबद्दल काही चांगली मतं नाही आहेत तिची. रेश्मा म्हणते, हे पहा वृंदा काकू, आमचं काय आहे ना ते आम्ही पाहून घेऊ, तुम्हाला मध्ये पडायची अजिबात गरज नाही. इथून चल आनंदी असं म्हणून आता ती आनंदीला रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा शलाका आणि वृंदाला आश्चर्य वाटतं, रेश्माने पार्टी बदलली की काय? आता याच गोष्टीचा विचार त्या दोघीही करत असतात. तर इकडे रेश्मा आता आनंदीला विचारते, काय गा आनंदी, तू इकडे कशी आलीस? तेव्हा सार्थक सरांनी माझ्यावर जे उपकार केले आहेत त्या उपकारांची परतफेड आता मी करायला इकडे आले आहे आणि मी त्यांना असं एकटं सोडू शकत नाही. जोपर्यंत आता ते उपकार फिटत नाहीत तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार सुद्धा नाही. तेव्हा सार्थकची बायको म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून ही इथे आली आहे असं रेश्माला समजतं. तर आता रेश्मा लगेच आनंदीला म्हणते, एक मैत्रीण म्हणून खरंच तू खूप चांगला विचार केला आहेस, मित्रच मित्राच्या कामी येतो असं म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी खायला ऑर्डर करते, तू खा आणि मग झोप, आराम कर असं म्हणून रेश्मा आता तेथून जाणार असते. तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि म्हणतो, रेश्मा तेव्हा आता काही नाही रे, इकडे मी सहजच आले होते, पण आनंदी दिसली मग तिच्याशी बोलायला मी आले. आनंदीला धीर देऊन लगेच रेश्मा तेथून जायला निघते. वृंदा तिला अडवते आणि म्हणते, काय ग, त्या आनंदीची बाजू घेऊन तुला काय मिळालं? तेव्हा आनंदीचा विश्वास संपादन मी केलाय असं आता रेश्मा म्हणते. तेव्हा त्या विश्वासाचं काय लोणचं घालायचं का असं वृंदा रागातच म्हणते. तुझा सार्थक तुझ्यापासून दूर जातोय, तुला समजतं की नाही? रेश्मा म्हणते, मी खूप हुशार आहे, अगदी तुमच्यापेक्षा जास्त. तुम्ही जेवढं आनंदी बरोबर चुकीचे वागाल तेवढं सार्थकच्या नजरेतून खाली पडाल आणि आनंदीला या घरातून बाहेर काढण्यासाठी सार्थकचा विश्वास मिळवणं, त्याच्या नजरेत विश्वास संपादन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तोच मी करतीये. उद्या आनंदीला तो स्वतःच्या हाताने बाहेर काढेल तेव्हा तुम्हाला समजेल. आपण दोघीही एकाच टीममध्ये आहोत, फक्त गेम खेळण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि माझं प्राइज आहे सार्थक, ज्याला मी जिंकून दाखवणारच. त्यावरती वृंदा आता म्हणते, शाब्बास, गेम खेळण्यामध्ये तू तर आता माझ्याही पुढे जाणार. तर आता रेश्मा काही न बोलता लगेच तेथून जाते. तर आता इकडे सार्थक आपलं अंथरूण आता जमिनीवर टाकत असतो, ते पाहून आनंदी विचारते, सार्थक सर तुम्ही हे काय करताय? मी जमिनीवर झोपते आणि तुम्ही बेडवर झोपा. तेव्हा सार्थक म्हणतो, असं कसं, तुम्ही पेशंट आहात आणि तुमची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे, त्यामुळे प्लीज मी जमिनीवर झोपणार आणि तुम्ही बेडवर झोपायचं. आनंदी म्हणते, मला माझ्या घरी आहे सवय जमिनीवर झोपायची, तुम्ही नका काळजी करू. सार्थक म्हणतो, आता तुम्ही तुमच्या घरी नाही आहात ना, माझ्या घरी आहात म्हणून मी म्हणतोय. तरीही आनंदी आता नाहीच म्हणत
म्हणत असते. आता ते दोघेही झोपण्यावरून खूप वाद घालू लागतात. आनंदी म्हणते, नसलेल्या सवयी मला तुम्ही का लावून देताय, मला कळतच नाही. त्यावरती सार्थक म्हणतो, हो मला पण सवय नाही तुम्ही माझ्या रूममध्ये असण्याची, आणि मग मलाही तुमची सवय झाली तर, असं म्हणून तो आता तिच्याकडे पाहतच राहतो. दोघेही आता एकमेकांकडे खूप वेळ पाहत असतात. तर आता सार्थक खूप गडबडतो आणि म्हणतो, लागू शकतात ना माणसांना सवय, पण 1 मिनिट तुम्ही विषय का बदलताय. त्यावरती आनंदी म्हणते, मी कुठे विषय बदललाय. तर सार्थक म्हणतो, आता वाद नको घालायला, आपण काय करू, टॉस करूयात. जर छापा आला तर तुम्ही वर बेडवर झोपायचं आणि काटा आला तर मी खाली झोपणार. आनंदी ठीक आहे असं म्हणते. सार्थक कॉईन घेतो आणि लगेच छापाकाटा करतो. तेव्हा नेमका छापाच येतो. तो आनंदीला म्हणतो, पहा नियमाप्रमाणे आता तुम्ही बेडवर झोपायचे. आनंदी म्हणते, ते काहीही असो मला नाही झोपायचं बेडवर. तरीही सार्थक आता ऐकत नाही. आनंदी म्हणते, बरं ठीक आहे नका वाद घालू, मी झोपते बेडवर. म्हणून आता ती बेडवर झोपते. सार्थक आनंदीकडे आणि त्या कॉईनकडे पाहत म्हणतो, आनंदी तुमच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्यानंतर तो अगदी गाढ झोपी जातो. परंतु आनंदीला झोपच येत नाही, कारण सगळ्या लाईट्स ऑन असतात आणि सार्थकला अंधाराची भीती वाटत असते. तर आता आनंदीला ही गोष्ट माहीत नसते. पण आता आनंदी म्हणते, कुठे आहे हा बोर्ड. ती जागेवरून उठते आणि सगळ्या लाईट्स बंद करते, अंधार करते. तेव्हा सार्थकला अचानक जाग येते. तो म्हणतो, बापरे कुणी घालवली ही लाईट, मला अंधाराची खूप भीती वाटते, तुम्ही कोण आहात कोण आहात असं म्हणून सार्थक हा जोराजोरात ओरडतो. आनंदी म्हणते, अहो मी आहे आनंदी आनंदी. तेव्हा घाबरतच सार्थक तिला लगेच मिठीत घेतो आणि म्हणतो, मला अंधाराची खूप भीती वाटते, त्या लाईट्स अगोदर ऑन करा. तेव्हा आनंदी ठीक आहे असं म्हणते आणि त्या लाईट्स चालू ठेवते आणि सार्थकला म्हणते, ठीक आहे तुम्हाला भीती वाटते ना, आपण ह्या लाईट्स तशाच चालू ठेवू. तेव्हा सार्थक तिला सॉरी म्हणतो आणि लगेच झोपी जातो. तर आता आनंदी तशीच जागी राहते, तिला काही झोप येत नाही. दुसऱ्या दिवशी सार्थक आनंदीच्या अगोदर उठतो आणि लगेच आवरून आनंदीसाठी चहा घेऊन येतो. तोपर्यंत आनंदी अशीच बसून झोपलेली असते. त्यावरती आता सार्थक तिला गुड मॉर्निंग असं म्हणतो आणि तिला चहा देतो. म्हणतो, झोप झाली का व्यवस्थित. तेव्हा ती म्हणते, हो झोप आलीच कुठे होती. तेव्हा तो विचारतो, काही म्हणालात का. आनंदी आता सांगत नाही की मला झोप आलीच नाही रात्रभर, ती सारखी जांभई देत असते. दुसरीकडे सुधाही आता देवीच्या पाया पडत असते. तेव्हा वृंदा तिथे येत म्हणते, अगं देवीला म्हणावं असा काहीतरी चमत्कार कर, त्या अवदाशीला घराबाहेर काढायचंय. आता सुधा म्हणते, हो तिला तर घराबाहेर काढायचंच आहे, पण यांना त्रास होईल म्हणून मी काहीच बोलले नाही. त्यावरती तू अशी किती दिवस तिला घरात ठेवणार आहेस, तिच्यावर अन्याय होतोय हे समजल्यावर तू लगेच पागल तेच. पण अगं उद्या ती सगळ्यांना विश्वासात घेईल आणि आपल्या दोघींना घराबाहेर काढेल, हे तुला चालेल का. असं आता वृंदा नको ते मनात सुधाच्या भरावते. तेव्हा सुधा म्हणते, हे बघ मी माझ्या मतावर ठाम आहे. त्यावरती आता वृंदा म्हणते, उद्या जर तिला घराबाहेर काढायचं असेल आणि तिच्यावर अन्याय होत असेल तर तुला सहन होईल ना, मी अन्याय केला तर तिच्यावर. तेव्हा सुधा म्हणते, हो. तर आता दुसरीकडे आनंदीला पुन्हा डोळा लागलेला असतो. सार्थक तेथे येतो आणि म्हणतो, आनंदी अहो तुम्ही अजून चहा नाही घेतला का. हो चहा पूर्णपणे थंड झालाय. तेव्हा आनंदी म्हणते की अहो मला थंडच चहा आवडतो. सार्थक म्हणतो, जगाच्या वेगळंच आहे तुमचं. बरं आता मी ऑफिसला चाललोय, तुम्हाला काही लागलं तर अक्कूला सांगा, म्हणजे अक्षूला सांगा. त्यावरती आनंदी ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच अक्षू तेथे येते. तर शैतान का नाम लिया और शैतान हजर असं सार्थक तिला म्हणतो. तेव्हा ती म्हणते की अरे मी आनंदी वहिनीसाठी इथे आली, मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केला ना. त्यावरती आता सार्थक म्हणतो, गप्प बस, काही पण बोलू नकोस, वहिनीची काळजी घे, तिला हवं नको ते पहा. तेव्हा अक्षू म्हणते, ते काही सांगायला लागतं का, मी पाहिल व्यवस्थित. आनंदी मनातल्या मनात विचार करू लागते, ह्या अक्षूला कसं सांगू मी, आमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नाही तर मित्र आणि मैत्रिणीचं नातं आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अक्षू आता आनंदीसाठी जेवण वाढून घेत असते तर वृंदा तिच्यावर खूप भडकते. तर आता अक्षू तिचं काहीच ऐकत नाही. तर दुसरीकडे आनंदी म्हणते की तुम्ही वकील असता तर आपली भेट कशी झाली असती. त्यावरती सार्थक म्हणतो, देवाला भेट घडवायची असेल ना तर तो कसाही घडवतो. आनंदी आता सार्थककडे पाहतच राहते. अशाच मालिकेंच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.